नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं कर्नार्थी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 28 सप्टेंबर म्हणजे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा या संदर्भामध्ये पॉलिटीची बॅच लॉन्च केलेली आहे. या पॉलिटीच्या बॅचमध्ये आपण प्रामुख्याने सर्व राज्यघटना जी आहे ही चांगल्या पद्धतीने शिकणार आहोत. त्याचबरोबर आपण राज्यसेवा आणि कंबाइंड ह्या दोन ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या आतापर्यंतचे आलेले सर्व POQ आपण ह्या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जी आपल्या क्लासची स्पेशालिटी आहे, आपण रिव्हिजनला खूप महत्त्व देणार आहोत. म्हणजेच काय बघा, आज मी जे काय तुम्हाला शिकवणार आहे हे शिकवून झाल्याच्या नंतर उद्याचं लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर मी काल म्हणजे आज जे काय शिकवलेलं आहे ते रिवाइज करणार आहे. त्या रिव्हिजननं काय होतं माहिती आहे का, तर तुम्हाला त्या ठिकाणी एकतर कॉन्सेप्ट तर क्लिअर होते, परंतु जो डेटा आहे हा जास्त काळासाठी त्या ठिकाणी लक्षात राहतो. पॉलिटी हा असा विषय आहे, वाचताना खूप सोपा वाटतो मित्रांनो, परंतु जेव्हा तुम्ही त्या गोष्टी काही दिवसानंतर म्हणजे बाबा एक तुम्ही आज वाचले 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर ह्या गोष्टी रिकॉल करण्याचा प्रयत्न करता ते आठवत नाहीत, बरोबर ना. त्यामुळे आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपण रिवाइज करणार आहोत. आणि जो काय टॉपिक आपण शिकणार आहोत, उदाहरणार्थ आजचा टॉपिक आहे आपला घटनेची निर्मिती. हा टॉपिक शिकल्याच्या नंतर आपण त्या टॉपिकवर आलेले PYQ आपण त्या ठिकाणी लगेच पाहणार आहोत. आणि या टॉपिकची जी काही तुम्हाला PPT आहे ही PPT आपल्या कर्नार्थी IAS अकॅडमी हा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर त्या ठिकाणी तुम्हाला ही PPT मिळणार आहे, बरोबर. आता ह्या युट्यूबला लेक्चर अपलोड करणार आहोत. ह्या लेक्चरच्या ह्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्या चॅनलची लिंक मिळून जाईल, बरोबर. आणि मित्रांनो, हा कोर्स आपण खूप नाममात्र किमतीमध्ये ठेवलेला आहे. हे आपण फक्त 499 रुपयामध्ये हा कोर्स विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून देत आहोत, बरोबर. आता बघा, हाचा टॉपिक आहे घटनेची निर्मिती, बरोबर ना. आपण राज्यघटना अभ्यासणार आहोत. राज्यघटना अभ्यासत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला काय अभ्यासायचंय की ही राज्यघटना तयार कशी झाली, म्हणजेच काय, या घटनेची निर्मिती कशी झाली, बरोबर ना. घटनेची निर्मिती झाल्याच्या नंतरच आपल्याला पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील की त्या घटनेमध्ये आहे काय, बरोबर. आता बघा, चला, घटनेची निर्मिती ही आपली बॅच आहे कर्नार्थी IAS अकॅडमी. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिसतील. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर आपलं रिव्हिजन. आपण जेवढं शक्य होईल तेवढं गोष्ट रिवाइज करू. रिव्हिजननं काय होणार आहे तर तुमच्या गोष्टी क्लिअर पण होतील आणि लॉंग टर्म साठी लक्षात राहतील. मी अजून असं विद्यार्थ्यांना एक नेहमी सल्ला देतो की तुम्ही काय करत चला, तुम्ही डिस्कशन करत चला. जे तुमचे मित्र असतील, तुम्ही लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्ही जे काय अभ्यासलेलं आहे त्या गोष्टीचं तुम्ही डिस्कशन करा. डिस्कशननं काय होणार आहे, तुमच्या गोष्टी लॉंग टर्म साठी लक्षात राहतात, बरोबर ना. आपण जेव्हा अभ्यास करतो लायब्ररीमध्ये बसून, अभ्यासिकेमध्ये बसून, तो अभ्यास त्या ठिकाणी केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी असं वाटतं की हा आम्हाला टॉपिक समजलेला आहे, परंतु जेव्हा आपण त्या ठिकाणी लायब्ररीच्या बाहेर येतो 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आठवत नाहीत. सो ह्याच्यावर त्या ठिकाणी एक रामबाण उपाय काय आहे तर आपल्याला प्रॉपर डिस्कशन करायचं आहे. डिस्कशन करा, जेवढं शक्य होईल तेवढं डिस्कशन करा. डिस्कशननं काय होणार आहे तर तुमच्या गोष्टी जास्त काळासाठी लक्षात राहणार आहेत. ओके, आणि मी शक्य होईल तेवढं काय करणार आहे, तुमच्याकडनं रिव्हिजन करून घेणार आहे, बरोबर. चला, आता बघा, संविधान सभा त्या ठिकाणी जी आपली घटना निर्मिती केली, घटना निर्मिती करण्यासाठी म्हणजे संविधान लिहिण्यासाठी, बरोबर ना, संविधान तयार करण्यासाठी आपल्याला एका सभेची गरज असणार आहे, बरोबर ना. म्हणजे गरज होती, संविधान सभेची गरज होती, बरोबर. सो त्या संविधान सभेची मागणी कशी केली गेली, त्या संविधान सभेची निर्मिती कशी केली गेली ह्याची थोडीशी आपण त्या ठिकाणी पार्श्वभूमी बघणार आहोत. पार्श्वभूमी म्हणजे काय तर स्वातंत्र्य काळ, म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी काय होती, बरोबर ना. आता बघा, हे थोडंसं स्टेटमेंट चुकलेलं आहे, मी तुम्हाला PPT मध्ये करेक्शन करून देईल आपल्या ग्रुपवर. सर्वप्रथम 1922 मध्ये महात्मा गांधींनी त्या ठिकाणी संविधान सभा लिहिण्यासाठी एक सभा असावी असं त्या ठिकाणी मागणी केली. परंतु या ठिकाणी महात्मा गांधींनी संविधान सभा असा उल्लेख न करता घटनेची निर्मिती करण्यासाठी सभा असावी अशी त्या ठिकाणी मागणी केली. कधी? 1922 ला. ओके, वर्ष लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला सिक्वेन्स सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, 1934 मध्ये, 22 नंतर 1934 मध्ये MN रॉय यांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी संविधान सभेची मागणी केली. अगोदर 1922 ला महात्मा गांधी, 1934 ला कोण तर MN रॉय. ओके, मानवेंद्रनाथ रॉय. आता बघा, इथं महत्वाची गोष्ट आहे, MN रॉय हे काय तर साम्यवादी चळवळीचे नेते आहेत, लक्षात ठेवा. आता MPSC तर नाही आला, परंतु UPSC CAPF ला हा प्रश्न आला होता की MN रॉय हे खालीलपैकी कोणत्या पक्षाशी संबंधित होते किंवा कोणत्या विचारधारेशी संबंधित होते. ओके, सो मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये सर्वप्रथम घटना समितीची मागणी केली. कधी? 1934 ला. त्या अगोदर 22 ला कोणी तर महात्मा गांधींनी केली. परंतु महात्मा गांधींनी मागणी करत असताना संविधान सभा असा शब्दाचा उल्लेख केलेला नाही, फक्त घटना निर्मिती करण्यासाठी सभा असावी. ओके, दोन गोष्टी क्लिअर झाल्या. पुढे बघा, डिसेंबर 1934 मध्ये काँग्रेसने ऑफिशियली
आतापर्यंत फक्त इंडिव्हिज्युअली महात्मा गांधी असतील, एम एन रॉय असतील यांनी वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी मागणी केली होती. परंतु काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ज्याची स्थापना 1885 मध्ये झाली होती, यांनी सर्वप्रथम ऑफिशियली म्हणजे काय, तर त्या ठिकाणी पत्र व्यवहार करून 1934 मध्ये त्या ठिकाणी काय केली, मागणी केली की संविधान लिहिण्यासाठी संविधान सभा असणं गरजेचं आहे. आता संविधान सभा लिहिणे म्हणजे काँग्रेसच्या मागणीला एवढं महत्व का आलं मित्रांनो, लक्षात ठेवा. काँग्रेस हा पक्ष आहे, काँग्रेस हा पक्ष त्या ठिकाणी अधिकृतपणे भारतीय स्वातंत्र्याचा लढा जो होता त्याला त्या ठिकाणी लीड करत होता. ओके, सो त्यावेळेस त्या ठिकाणी काँग्रेस हा महत्वाचा पक्ष होता. सो 1934 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये काँग्रेसने राज्यघटना निर्मिती करण्याची औपचारिक मागणी केली. ओके, 22, 34 आणि डिसेंबर 34 बरोबर. पुढे 1938 मध्ये नेहरूंनी सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केली, तर त्या ठिकाणी संविधान लिहिण्यासाठी संविधान सभा असावी अशी मागणी केली. परंतु तिथे एक वेगळं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे की प्रौढ मतदानाद्वारे निवडून आलेल्या, ओके काय, तर प्रौढ मतदानाद्वारे निवडून आलेल्या लोकांच्या मार्फत संविधान सभा लिहिली जावी. म्हणजे आजचं जे आपण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय करतोय, लोकसभेमध्ये आपले प्रतिनिधी निवडून पाठवतोय, आपण विधानसभेमध्ये प्रतिनिधी निवडून पाठवतोय. हे प्रतिनिधी कशाच्या आधारावर आपण निवडून पाठवतोय, कोण निवडून देतोय, तर आपण. परंतु आपल्याला क्रायटेरिया काय, तर आपलं वय त्या ठिकाणी 18 वर्ष असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. सो प्रौढ मतदानाद्वारे निवडून आलेल्या जे लोक त्या ठिकाणी, जे सर्वसामान्य माणसं ह्या लोकांना निवडून देतील, ते संविधान सभे त्या लोकांची संविधान सभा बनेल आणि नंतर त्या ठिकाणी ते लोक काय करतील, तर संविधान लिहितील. बरोबर. सो नेहरूंनी त्या ठिकाणी सर्वप्रथम काय मागणी केली, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रौढ मतदानाद्वारे निवडून आलेल्या संविधानात कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय, बाह्य म्हणजे काय, तर इथं त्यांना प्रामुख्याने ब्रिटिशांना इंडिकेट करायचं होतं की यू शुड नॉट इन्व्हॉल्व, तुम्ही आमच्या संविधान सभेमध्ये जी काय आम्ही लिहिणार आहोत आमच्या देशासाठी, त्यामध्ये तुमचा हस्तक्षेप नसला पाहिजे. कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय राज्यघटनेची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी केली. ओके, तर बघा अगेन रिव्हिजन, 22 महात्मा गांधी, 34 एम एन रॉय, डिसेंबर 34 काँग्रेस आणि नंतर 38 कोण, तर पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, वी आर गोइंग टू रिवाइज इट अगेन अँड अगेन. ओके, आय एम हिअर टू रिवाइज यू. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळतील, परंतु ह्या गोष्टी ऐकणं आणि ते रिवाइज करणं हा पॉलिटिक्ससाठी सगळ्यात महत्वाचा पोर्शन आहे मित्रांनो. ओके, बघा आता बघा पुढे 1940 मध्ये त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारने हे मान्य केलं. ब्रिटिश सरकारने राज्यघटना भारतीयांनी तयार करावी हे तत्वता मान्यता दिली, मान्य केलं. ठीक आहे बाबा, की जी राज्यघटना असणार आहे, जी घटना असणार आहे, जी त्या ठिकाणी लिहिली जाणार आहे, ती भारतीयांनी तयार करावी असं 1940 मध्ये ब्रिटिशांनी मान्य केलं. त्याला आपण ऑगस्ट ऑफर असं सुद्धा म्हणतो. पुढे बघा 1942 मध्ये सर स्टॅफोर्ड क्रिप्स मिशनच्या तरतुदीनुसार भारताची राज्यघटना भारतीयांनी बनवावी, त्याला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. म्हणजे 40 ला सुद्धा त्या ठिकाणी ऑगस्ट ऑफर अंतर्गत मान्यता देण्यात आली होती आणि 42 ला सुद्धा त्या ठिकाणी क्रिप्स मिशनच्या अंतर्गत त्या ठिकाणी भारताची राज्यघटना भारतीयांनीच लिहावी अशी मान्यता देण्यात आली. ओके, आणि ह्या सगळ्या तत्वांच्या आधारात पुढे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन, त्या ठिकाणी कॅबिनेट मिशन योजनेच्या अंतर्गत संविधान सभा तयार करण्यासाठी त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. ओके, आता बघा आतापर्यंत आपण काय काय बघितलं. 1922 महात्मा गांधी यांनी त्या ठिकाणी संविधान सभा असा शब्दांचा उल्लेख न करता सभेची मागणी केली. पुढे 1934 मध्ये एम एन रॉय यांनी काय केलं, तर संविधान सभा असावी अशी मागणी केली. हे होते साम्यवादी चळवळीचे नेते. डिसेंबर 1934 मध्ये त्या ठिकाणी ऑफिशियली सर्वप्रथम काँग्रेसने मागणी केली. बरोबर. त्यानंतर त्या पुढे काय, तर 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं की प्रौढ मतदानाच्या आधारे निवडून गेलेल्या लोकांच्या मार्फत संविधान लिहिलं जावं असं त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मागणी केली. कोणत्याही बाह्य त्या ठिकाणी राष्ट्राचा यामध्ये हस्तक्षेप नसावा असं नेहरूंनी सांगितलं. पुढे काय, तर 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर, बरोबर ना. त्यानंतर काय 1942 मध्ये क्रिप्स योजना, 1942 मध्ये काय, स्ट्रॅफोर्ड क्रिप्स योजना, नंतर काय, तर त्या ठिकाणी कॅबिनेट मिशन योजना. 22, 34, डिसेंबर 34, 38, त्यानंतर काय 40, 42, 46. लक्षात ठेवा, एका लाईन मध्ये नोट्स बनवायचे. आता नोट्स कसे बनवाल तुम्ही, आता बघा मी थोडस मला सांगतो काय करायचं. हे बघा 1922 काय असेल, तर त्या ठिकाणी महात्मा गांधी, पुढे 1934 एम एन रॉय,
तुम्ही सुद्धा न बघता पेजवर लिहायचा प्रयत्न करा, जे तुमच्या समोर पेज असणार आहे त्याच्यावर लिहायचा प्रयत्न करा. त्यानंतर डिसेंबर 1934. तर INC करा फक्त. INC म्हणजे काय? इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके, इंडियन नॅशनल काँग्रेस ऑफिशियली. त्यानंतर पुढे पुढे 1938 कोण? तर नेहरूजी, पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, प्रौढ मताधिकार आणि काय पुढे? तर त्या ठिकाणी कोणताही बाह्य हस्तक्षेप नसावा. 1940 ब्रिटिशांची मान्यता. ब्रिटिशांची मान्यता. ओके, त्याला आपण ऑगस्ट ऑफर असं म्हणतो. काय? तर ऑगस्ट ऑफर. आणि पुढे 1942 क्रिप्स मिशन. क्रिप्स मिशन मान्यता ब्रिटिशांची. ओके, आणि नंतर 1946 मध्ये काय? तर कॅबिनेट मिशन योजना. कॅबिनेट मिशन योजना. ओके, कॅबिनेट मिशन योजना. बरोबर. आता हे कॅबिनेट मिशन योजनेमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने आपण 3 मंत्री बघतो. ओके, 3 त्या ठिकाणी सदस्य बघतो. त्या सदस्यांचे नाव सुद्धा या ठिकाणी मी लिहितो. एक आहे अलेक्झांडर. एक होते त्या ठिकाणी क्रिप्स. ओके, स्टॅफर्ड क्रिप्स. त्यानंतर कोण? तर लॉरेन्स. हे 3 ह्यामध्ये सदस्य होते. याला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हटलं जातं. कॅबिनेट मिशन योजनेला काय? तर त्रिमंत्री योजना सुद्धा म्हटलं जातं. ओके, चला. तर आय होप तुम्हाला हे त्या ठिकाणी क्लिअर झालं असेल आणि थोडंसं बॅक ऑफ द माइंड लक्षात सुद्धा राहिलं असेल की आपण काय बघितलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने शॉर्ट मध्ये नोट्स काढा. एकदम त्या ठिकाणी हे 4 ते 5 लाईन मध्ये बसणार आहे. परत ह्या ठिकाणी तुम्हाला हे विसरणारच नाहीये. ओके, आता पुढे बघा. हा, आपण शेवटी काय बघितलं? 1946 कॅबिनेट मिशन योजना. त्याला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हटलं जातं. कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा योजनेनुसार घटना समितीची रचना खालील प्रमाणे करण्यात आली. ब्रिटिशांनी मान्यता दिली, ठीक आहे बाबा, भारताचं संविधान हे भारतीयांनीच लिहावं आणि त्यासाठी ब्रिटिशांनी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत त्या ठिकाणी काही तरतुदी केल्या, त्या आता आपण बघणार आहोत. ओके, आता संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य असतील. बरोबर ना? संविधान सभेमध्ये आता संविधान सभा जी संविधान लिहायचं आहे ते संविधान लिहिण्यासाठी त्या ठिकाणी संविधान सभा असणं गरजेचं आहे की नाही? त्या संविधान सभेमध्ये 389 त्या ठिकाणी काय असतील? तर सदस्य असतील. आता त्या सदस्यांची रचना किंवा क्लासिफिकेशन, वर्गीकरण आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने केलेलं हे बघू. तर बघा, 292 सदस्य हे ब्रिटिशांचे त्या ठिकाणी 11 प्रांतामधून निवडून दिलेले असतील. किती? तर 11 प्रांतामधून 292 सदस्य. बरोबर ना? हे निवडून दिलेले असतील. परंतु निवडणूक ही कशी असेल? अप्रत्यक्षरित्या. ही निवडणूक प्रत्यक्षरित्या नसणार आहे. ओके, आता 4 सदस्य कुठून असतील? दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान. आता लक्षात कसं ठेवायचं? दिल्ली तर त्या ठिकाणी आजही आपण बघतोय, आजही नाव त्या ठिकाणी आहे. बलुचिस्तान सध्या चर्चेमध्ये आहे. कुर्ग आणि अजमेर मारवाड थोडंसं आपण नवीन नाव ऐकतोय, फ्रिक्वेंटली आपण नाव ऐकत नाही. आणि त्यानंतर उरलेले 93 सदस्य हे कशा असतील? तर संस्थानिकांकडून, जे राजे महाराजे होते, जे संस्थान होते, त्या संस्थानिकांकडून हे काय असतील? तर नॉमिनेटेड असतील, नामनिर्देशित केलेले असतील. आता बघा, यांचा तुम्ही त्या ठिकाणी बेरीज करा. 292 ओके प्लस 296. 296 आणि हे किती? तर 93. ओके, हे तुम्हाला आकडा भेटून जाईल. 639 918 आणि 319 आहे का? 319 एकदम प्रॉपर. असं करत करत आपल्याला पुढे जायचंय. ओके, पुढे बघा. जुलै ऑगस्ट 1946 मध्ये त्या ठिकाणी 296 जागासाठी निवडणुका झाल्या. कोणत्या 296 जागा? हे 292 प्लस 4. ह्या 296 जागासाठी त्या ठिकाणी जुलै ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका झाल्या. आणि त्या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने 208 जागा जिंकल्या. त्यानंतर मुस्लिम लीगनं 73 जागा जिंकल्या आणि 15 जागा त्या ठिकाणी अपक्षांनी जिंकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो टोटल किती झाले? तर 296, 208, 73 आणि 15 एकूण किती झाले? 296. बरोबर ना?
आता साधारणतः ह्या जागा आहेत ना, ह्या जागा त्या ठिकाणी प्रामुख्याने 3 गटामध्ये विभागलेल्या होत्या. ओके, एक आहे त्या ठिकाणी शीख, दुसरं मुस्लिम आणि तिसरं साधारण. म्हणजे काय, संविधान सभामध्ये प्रत्येक समुदायाला प्रतिनिधित्व मिळावं या आधाराने, या आधारावर, या उद्देशाने त्या ठिकाणी ह्या गटाची अशी विभागणी केली होती. आणि संविधान सभेची त्या ठिकाणी निशाणी काय होती, तर हत्ती. ओके, हा. आणि सदस्यांची निवड अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतांद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने त्या ठिकाणी केली होती. हे काय आहे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. बरोबर, पुढे चला आता बघा. 389, त्यापैकी 292 11 प्रांतांमधून ब्रिटिशांच्या 4 त्या ठिकाणी दिल्ली, अजमेर, मारवाड, पूर्व बलुचिस्तान, त्यानंतर 93 सदस्य हे संस्थानिकांकडून त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले असतील. ह्या निवडणुका झाल्या जुलै ऑगस्ट मध्ये. 73 मुस्लिम, 208 काँग्रेस आणि 15 उर्वरित म्हणजे अपक्ष त्या ठिकाणी यामधून निवडून आले. ओके, आता पुढे बघा. आता घटना समितीचे कामकाज, निवडणुका झाल्या, इतके सदस्य निवडून गेले. आता घटना समितीचं कामकाज काय असणार आहे बघा. 9 डिसेंबर 1946 रोजी, तारीख लक्षात ठेवा, तारीख सुद्धा विचारतात. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली मधील कॉन्स्टिट्यूशनल हॉल, म्हणजे सध्याचे काय, सध्याचे सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट, या ठिकाणी पहिली बैठक भरली. या बैठकीमध्ये 211 सदस्य त्या ठिकाणी हजर होते. बरोबर ना. आता 296 सदस्यांसाठी त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. त्यातले 292 सदस्य ब्रिटिश प्रांतामधून होते. 4 त्या ठिकाणी चीफ कमिशनरचे प्रांत होते. बरोबर ना. दिल्ली, अजमेर, मारवाड, बलुचिस्तान आणि कुर्ग हे 4 त्या ठिकाणी प्रांत आपण चीफ कमिशनरचे प्रांत बघतो. त्यानंतर आपण बघतो की 292 हे 11 प्रांतामधून आणि 93 सदस्य हे संस्थानिकांकडून त्या ठिकाणी नामनिर्देशित केले जातील, म्हणजेच नॉमिनेटेड केले जातील. हे आपण बघितले. निवडणुका झाल्या जुलै ऑगस्ट 1946 मध्ये. बरोबर ना. आता निवडणुका झाल्यानंतर त्या ठिकाणी जी पहिली बैठक भरली, बैठक कशासाठी भरली, तर आता आपल्याला घटना निर्मिती करायची आहे, या घटनेचं काम करायचंय, यासाठी पहिली बैठक भरली. आणि या बैठकीमध्ये 211 सदस्य त्या ठिकाणी हजर होते. आता हा आकडा व्हॅरी आहे. काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये 207 सांगतात, काही ठिकाणी 211. मी 211 त्या ठिकाणी कन्सिडर करतो. ओके, आता 211 सदस्य म्हणजे त्या ठिकाणी काय, तर सदस्य कमी आलेले आहेत. एकूण 389 सदस्य त्या ठिकाणी आपल्याला निवडायचे होते. बरोबर ना. सदस्य कमी आलेले आहेत. मग सदस्य गेले कुठे, तर बघा, मुस्लिम लीगने काय केलं, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने, मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने मुस्लिम लीगचे सदस्य त्या ठिकाणी गैरहजर राहिले. आता मुस्लिम लीगचे सदस्य किती होते, तर 73 मुस्लिम लीगचे सदस्य निवडून आले होते. म्हणजे हे 73 मुस्लिम लीगचे सदस्य काय राहिले, तर गैरहजर राहिले. बरोबर. हा. आता त्याचबरोबर त्या ठिकाणी जे संस्थानिक होते, संस्थानिकांनी सुद्धा त्या ठिकाणी ह्या संविधान सभेवर बहिष्कार टाकला की आम्हाला त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये भाग घ्यायचा नाही. मग त्या ठिकाणी काँग्रेसचे निवडून आले सदस्य आणि जे अपक्ष होते हे असे मिळून त्या ठिकाणी 211 सदस्य ह्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहिले. आता बघा, ही जी पहिली बैठक होती, त्या पहिल्या बैठकीची त्या ठिकाणी अध्यक्षस्थान कोण भूषवणार, या संदर्भात त्या ठिकाणी संविधान सभेने निर्णय घेतला की आपण काय करू, या संविधान सभेमधील जेवढे सदस्य आहेत, या सदस्यांमधील जो सगळ्यात त्या ठिकाणी वयस्कर आहे, आपण त्याला म्हणतो ज्येष्ठ सदस्य, वयस्कर सदस्य, या सदस्याला आपण ह्या पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. परंतु ही जी पद्धत होती, ही पद्धत त्या ठिकाणी फ्रान्समध्ये अवलंबलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करून ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, महत्वाचं नाव आहे बघा, लक्षात ठेवा, इथं प्रश्न बनू शकतो. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची घटना समितीचे हंगामी अध्यक्ष, म्हणजे काय, तर तात्पुरते अध्यक्ष, कायमस्वरूपी नाही, या पहिल्या बैठकीसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ओके, आणि सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस कृपलानी यांनी केली होती. कोणी केली होती, तर कृपलानी यांनी केली होती. बरोबर का. ओके, चला, म्हणजे पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलं, तर त्या ठिकाणी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी भूषवलं. यांचं नाव त्या ठिकाणी कोणी रिकमेंड केलं, तर JB कृपलानी यांनी केलं. बरोबर ना. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ही जी ज्येष्ठतम सदस्यांची निवड पहिल्या बैठकीच्या जे आपण अध्यक्षस्थानासाठी केली होती, हे कशाच्या आधारावर केलं, तर फ्रान्सच्या पद्धतीचं आपण अनुकरण केलेलं. मित्रांनो लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की कोणत्या देशाच्या पद्धतीचं अनुकरण करून आपण पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ असलेल्या सदस्याला दिलेलं आहे. मग खाली त्या ठिकाणी 4 देशांची नावं शकतात, त्यामध्ये फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण हे उत्तर तुमचं असणार आहे. आता पुढे बघा, जे भारताने त्या ठिकाणी संविधान सभा लिहिण्यासाठी जी संविधान सभा आपली त्या ठिकाणी निवडली होती, त्या निवडलेल्या संविधान सभेला त्या ठिकाणी देशभरातून त्या ठिकाणी सदिच्छा येऊ लागल्या. त्यामध्ये प्रामुख्याने चीन असेल, अमेरिका असेल आणि ऑस्ट्रेलिया असेल, यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या. बरोबर ना. मग सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, ह्या आलेल्या शुभेच्छा त्या ठिकाणी वाचन झालं. म्हणजे अमेरिका, चीन व ऑस्ट्रेलिया या देशांच्या सदिच्छा संदेशाचे प्रथम काय झाले, तर त्या ठिकाणी वाचन करण्यात आले. बरोबर. पुढे बघा,
आता अध्यक्ष तर निवडले, बरोबर ना, परंतु उपाध्यक्ष कसे निवडायचे, तर उपाध्यक्षाची निवड सुद्धा कोणी केली, कोणाची केली, तर त्या ठिकाणी फ्रँक अँथनी यांची तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. लक्षात ठेवा काय, तर तात्पुरते उपाध्यक्ष, ह्याच्यावर प्रश्न आलेला मित्रांनो, ह्याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. फ्रँक अँथनी तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून निवड. पुढे बघा, दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 रोजी, त्या ठिकाणी दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 रोजी त्या ठिकाणी भरली. आता ह्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवलं, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आली. काय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात ठेवा काय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष. तर उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी यांची त्या ठिकाणी आपल्याला उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली पाहायला मिळते. दोन त्या ठिकाणी उपाध्यक्ष होते, बरोबर ना, एक कृष्णमाचारी आणि एच.सी. मुखर्जी असे दोन उपाध्यक्ष होते आपल्या घटना समितीचे त्या सभेचे. पुढे बघा, आपण काय बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा काय, तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान यांनी भूषवलेलं. आणि ही जी पद्धत होती, ते ज्येष्ठ सदस्य होते, हे कशाच्या आधारावर, तर फ्रान्सच्या पद्धतीच्या आधारावर आपण त्यांना अध्यक्षस्थान दिलं होतं. त्यानंतर काय, हे हंगामी अध्यक्ष होते. जे शुभेच्छा आल्या होत्या अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलियाकडून, त्या शुभेच्छेचं प्रथम वाचन केलं. 11 डिसेंबर 1946 रोजी जी दुसरी बैठक भरली आपण बघितली, या दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलं. तर हे आता कायमस्वरूपी अध्यक्ष होते. आणि उपाध्यक्ष कोण होते, एच.सी. मुखर्जी आणि कोण, तर कृष्णमाचारी. हे दोन उपाध्यक्ष आपल्याला या संविधान सभेच्या त्या ठिकाणी बैठकीचे आपल्या म्हणजे संविधान सभेसाठी अध्यक्ष कोण, तर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी आणि कृष्णमाचारी. ओके. आता त्याचबरोबर त्या ठिकाणी या संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर बी.एन. राव. लक्षात ठेवा, इथं सुद्धा प्रश्न बनू शकतो, बरोबर. सो बी.एन. राव यांची घटनात्मक समितीची त्या ठिकाणी सल्लागार म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आली. ओके. आता एक मिनिट, तुम्हाला एक एक्स्ट्राचा फॅक्ट मला सांगायचं आहे. एकच मिनिट, जस्ट सेकंड. ठीक आहे. ठीक आहे, चला कंटिन्यू पुढे करू आपण तो फॅक्ट आता. बी.एन. राव यांचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. ओके. आता घटना लिहिण्यासाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी घटनात्मक समित्या आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवा. मग आता या ठिकाणी काय होतं माहिती मित्रांनो, खूप साऱ्या समित्या असतात आणि त्याचे अध्यक्ष, घटनात्मक समित्या आणि त्याचे अध्यक्ष हे लक्षात ठेवणं खूप अवघड जातं. का, कारण खूप साऱ्या समित्या असतात आणि त्याचे अध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे असतात. पण आता हा जो त्या ठिकाणी ही जी समस्या आहे विद्यार्थी मित्रांची, त्याच्यावर थोडंसं आपण त्या ठिकाणी काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न करू, म्हणजे काहीतरी ट्रिक्स तयार करू. आता मी ज्या ट्रिक्स सांगतोय या प्रत्येकाला त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाला त्या फायदेशीर ठरतीलच असं नाही, पण तुम्ही प्रयत्न करा लक्षात ठेवण्याचा, किंवा तुम्ही तुमच्या ओन ट्रिक्स सुद्धा विकसित करू शकता, डेव्हलप करू शकता, बरोबर. आता बघा, आपण जर बघितलं तर राजेंद्र प्रसाद 1, 2, 3 आणि 4 अशा चार समित्यांचे त्या ठिकाणी अध्यक्ष कोण होते, तर राजेंद्र प्रसाद होते, बरोबर का. आता मग कोणती आहे, तर कार्यपद्धती नियम समिती पहिली, दुसरी सुकाणू समिती, चौथी स्टाफ व नियम समिती, आणि त्यानंतर काय, ध्वज व फ्लॅग समिती. ओके. आता एक त्या ठिकाणी मी एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो, काय तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता. तर बघा, ध्वज रक्षण करणारे, स्टाफ, सुकरतेने व नियमाने कार्य करतील. ओके. ध्वजाचं रक्षण करणारे स्टाफ सुकरतेने व नियमाने काम करतील. ओके. ध्वज
त्यानंतर स्टाफ, ओके, सुकाणूला आपण सुकर शब्द पकडू, आणि नियम. आता बघा, हे बघा, ध्वज व फ्लॅग समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बरोबर ना. त्यानंतर काय, पुढे काय, ध्वजाचे रक्षण करणारे स्टाफ, ओके, स्टाफ व वित्त समिती. त्यानंतर काय, तर सुकर्तेने म्हणजे काय, तर सुकाणू समिती, आणि व नियमाने कार्य करतील. काय, तर नियमाने कार्य करतील. लक्षात ठेवा, ध्वज म्हणजे काय, ध्वज समिती आपण बघितली, बरोबर ना. त्यानंतर स्टाफ व त्या ठिकाणी वित्त समिती, सुकाणू समिती, आणि ह्या ठिकाणी काय, तर नियम समिती. बघा, लक्षात ठेवा, हे बघा, ध्वज व फ्लॅग समिती, त्यानंतर स्टाफ व वित्त समिती, त्यानंतर सुकाणू समिती व कार्यपद्धती नियम समिती, ह्या 4 समित्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्याला पाहायला मिळतात. मग थोडस हे काय करा, तर थोडस पाठ करण्याचा प्रयत्न करा. पाठ म्हणजे काय, तर कुठेतरी लिहून ठेवा. जिथं तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करता, जिथं तुम्ही आता बघता सगळीकडेच कंपार्टमेंटच्या लायब्ररी आहेत, म्हणजे आता आपला दोन्ही साईडने त्या ठिकाणी पॅक पाहायला मिळतो, आणि समोर पण तुम्ही त्या ठिकाणी चिटकू शकता काही सुद्धा. हे जे वाक्य तुम्ही लिहिलं की ध्वज निर्माण करणारी समिती, त्या ठिकाणी ध्वज निर्माण करणारा स्टाफ सुकर्तेने व नियमाने त्या ठिकाणी कार्य करतील. बघा, ध्वज रक्षण करणारे स्टाफ सुकर्तेने व नियमाने कार्य करतील, बरोबर ना. ध्वज व फ्लॅग समिती, स्टाफ समिती, त्यानंतर सुकाणू समिती, आणि त्या ठिकाणी कार्यपद्धती नियम समिती. लक्षात ठेवा, हे 4 समित्या कोण त्या ठिकाणी हेड करत होतं, लीड करत होतं, त्याचा अध्यक्ष होतो डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बरोबर का. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अजून त्या ठिकाणी कशाचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही घटना समिती होती, जी घटना सभा होती आपली, त्या घटना सभेचे त्या ठिकाणी कोण होते, तर अध्यक्ष होते घटना सभेचे. ओके, आता पुढे बघा, सुकाणू समिती झालं, कार्यपद्धती नियम समिती झालं, स्टाफ व वित्त समिती झालं, आणि ध्वज व फ्लॅग समिती झालं. ह्याच्या जे कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे बघा, आता मुन्शी, जनरली आपण त्या ठिकाणी बघतो की मुन्शी जे लोक आहेत, आता इथं आपण कोणाला नाव ठेवत नाहीये, मुन्शी जे लोक आहेत ते बिझनेसमॅन असतात, बरोबर का. मग के एम मुन्शी आपण यांना काय, तर बिझनेस समिती, ओके, असं लक्षात ठेवा. मुन्शी काय असतात, त्या ठिकाणी बिझनेस जास्त करतात. मग के एम मुन्शी ऑर्डर ऑफ बिझनेस समिती, ह्या समितीचे त्या ठिकाणी कोण होते, तर अध्यक्ष होते. ओके, आता बघा, इथं जवाहरलाल नेहरू ही एक समिती आहे, लक्षात ठेवा. जवाहरलाल नेहरू काय, संस्थानिकांशी चर्चेसाठी समिती, बरोबर, संस्थानिकांसाठी चर्चेसाठी समिती. आता पुढे बघा, पुढे अजून जवाहरलाल नेहरू 2 समिती आहेत, काय, तर संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती. संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, जवाहरलाल नेहरू, आणि अगोदरचं काय, तर संस्थानिकांशी चर्चा समिती. आता बघा, आपण त्याचं काहीतरी वेगळं करू. बघा काय, संघराज्यात म्हणजे भारतीय जे संघराज्य असेल, या संघराज्यात संस्थानिक असावेत. काय, संस्थानिक असावेत. आता ह्याला काय थोडस लॉजिक सांगतो मी तुम्हाला. भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर जे वेगवेगळे संस्थान होते, या संस्थानांना त्या ठिकाणी ब्रिटिशांनी 3 ऑप्शन दिले होते. इफ यू वॉन्ट टू जॉइन द इंडिया, यू कॅन डेफिनेटली जॉइन. इफ यू वॉन्ट टू पाकिस्तान, यू कॅन डेफिनेटली जॉइन. आणि इफ यू वॉन्ट टू रिमेन इंडिपेंडंट, यू कॅन रिमेन द इंडिपेंडंट. म्हणजेच काय, संस्थानिकांपुढे 3 पर्याय होते. तुम्ही काय करा, एक तर तुम्हाला भारतामध्ये सामील व्हायचे, तुम्ही भारतामध्ये सामील होऊ शकता. दुसरा पर्याय काय, तर जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे तर तुम्ही पाकिस्तानमध्ये सुद्धा सामील होऊ शकता. आणि तिसरा पर्याय काय होता, जर तुम्हाला वेगळं राहायचं आहे, म्हणजे स्वतंत्र राहायचं आहे, तर तुम्ही स्वतंत्र सुद्धा राहू शकता, बरोबर ना. मग भारताला काय वाटू लागलं की संस्थानिक जे आहेत, वेगवेगळे संस्थान हे भारतामध्ये सामील व्हावे. बघा, संघराज्यात संस्थानिक असावेत, बरोबर ना. आता बघा, संघराज्यामध्ये आपण 2 समित्या बघितल्या. बघा काय, तर हे बघा, संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती. आता बाकी इतर कोणत्या समित्यांमध्ये संघराज्य हा शब्द नाहीये. मग जिथं जिथं संघराज्य शब्द येईल, त्या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांना कन्सिडर करायचं. ओके, आणि अगोदर काय होतं, तर त्या ठिकाणी आणि दुसरी काय होती समिती, अजून एक आपण वरती बघितलेली, संस्थानिकांशी चर्चा समिती, बरोबर ना. म्हणजे काय, तर संघराज्यात संस्थानिक असावेत. संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती आणि संस्थानिकांची चर्चा समिती. लक्षात ठेवा, म्हणजे ह्या ठिकाणी 2 समित्या कव्हर होत आहेत आणि ह्या ठिकाणी 1 समिती कव्हर होते. हे काय, तर संस्थानिकांची चर्चा समिती आणि संघराज्यात अधिकार समिती आणि संघराज्य त्या ठिकाणी अधिकार आणि काय, तर त्या ठिकाणी घटना समिती. संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती आणि संस्थानिकांशी चर्चा समिती, अशा 3 समित्या होत्या. तिन्ही समित्यांचे अध्यक्ष कोण होते, तर त्या ठिकाणी डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते, बरोबर का. सो संघराज्य संस्थानिक असावेत, ही एक त्या ठिकाणी ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवावी, बरोबर. अगोदर आपण काय बघितलं होतं, ध्वज रक्षण करणारा स्टाफ,
सुकर्व नियमाने कार्य करते, लक्षात ठेवा, बरोबर का? पुढे बघा, आता मसुदा समिती, बाकीच्या बघायचे राहिले आपल्या, हा बाकीच्या बघा. योग्यता समिती काय, तर अल्लादी कृष्ण अय्यर, ओके. त्यानंतर काय, ऑर्डर ऑफ बिझनेस समिती के एम मुन्शी, संस्था निकासी चर्चा समिती जवाहरलाल नेहरू आपण आताच बघितलं, ध्वज व फ्लॅग समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभेच्या कार्यावरील समिती, संविधान सभेच्या कार्यावरील समिती जी व्ही मावळणकर, लक्षात ठेवा. जी व्ही मावळणकर हे काय होते, तर जेव्हा आता बघा पुढे सांगणार तुम्हाला मी, जो 1947 चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला, बरोबर, थोडं हे लिहून घेतो मी म्हणजे तुम्हाला इथे कनेक्ट करता येईल. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, बरोबर का? त्याला थोडा शेप देऊ आपण मस्तपैकी, ओके. आता हा जो कायदा झाला, ह्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी काही तरतुदी केल्या गेल्या, त्या तरतुदी बघू. ह्या तरतुदीवरून आपण मावळणकर इथे कनेक्ट करू, ओके. बघा आता, हा कायदा केला त्यावेळेस त्या ठिकाणी, ह्या कायद्याच्या अगोदर 1946 मध्ये जी आपण बघतो की कॅबिनेट मिशन योजना होती, या कॅबिनेट मिशन योजनेच्या अंतर्गत काय झालं होतं, तर त्या ठिकाणी भारतासाठी जी घटना आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे होती, त्या घटना लिहिण्यासाठी संविधान सभेची तरतूद केली होती, बरोबर का? ही तरतूद केली होती फक्त कशासाठी, तर संविधान सभेसाठी तरतूद केली होती, आणि त्यासाठी त्या ठिकाणी सदस्यांची अप्रत्यक्षरित्या निवड झाली होती, बरोबर. सदस्यांची अप्रत्यक्षरित्या निवड झाली. आता जी सभा तयार झाली होती, ही जी सभा आहे, ह्या सभेला त्या ठिकाणी या सभेची त्या ठिकाणी स्थापना कशासाठी केली होती, तर घटना निर्मिती करण्यासाठी, राज्य घटना लिहिण्यासाठी या सभेची त्या ठिकाणी स्थापना केली होती. आता परत हे सगळं कधी झालं, 1946 ला. 1947 ला म्हणजे त्या ठिकाणी काय, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, ह्या कायद्यामध्ये काय सांगितलं की बाबा जी घटना समिती आपण 1946 मध्ये स्थापन केली गेली होती, ही आता काय असणार आहे, ही फक्त घटनेचंच काम नाही करणार, तेवढंच नाही करणार, तर त्याबरोबर ही समिती कायदा निर्मितीचे काम करणार आहे. लक्षात ठेवा, दोन्हीचा डिफरन्स तुम्हाला सांगतो, पहिले लिहून घेतो. घटना समिती कायदा निर्मितीचे काम करेल. घटना समिती कायदा निर्मितीचे काम करेल, ओके. त्याचबरोबर ही जी घटना समिती आहे, ही घटना समिती जी आहे, या घटना समितीला सार्वभौम अधिकार दिलेले आहेत. आता ब्रिटिशांनी तुम्हाला कोणताही ब्रिटिशांचा अगोदरचा कायदा त्या ठिकाणी आता रद्द करण्याचा अधिकार दिलेला आहे, असं ब्रिटिशांनी सांगितलं, बरोबर. म्हणजेच काय, तर आता घटना समिती ही काय असणार आहे, तर सार्वभौम असणार आहे. घटना समिती सार्वभौम असेल, म्हणजेच काय की ब्रिटिशांचा अगोदरचा कोणताही कायदा म्हणजे घटना समिती आता काय करू शकेल, तर रद्द करू शकेल, ओके. म्हणजे आता भारतीय ज्या घटना समितीला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी घटना समिती आता कायदा करू शकेल, बरोबर. आता घटना समितीला त्या ठिकाणी कायदा निर्मितीचे काम म्हणजे काय बघा, दोन प्रकारचे काम त्यावेळेस होते. एक काम काय, तर घटना निर्मिती करणे, त्यासाठी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत घटना समितीची निर्मिती करण्यात आलेली होती. आता हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अंतर्गत काय केलं गेलं, तर काय सांगितलं की बाबा ती जी घटना समिती आहे हीच परत त्या ठिकाणी कायदा निर्मितीचं काम करेल काही वर्षासाठी. लक्षात ठेवा, म्हणजेच काय की बाबा कायदे आपण जे आता सध्या संसदेमध्ये बघतोय की संसद एखाद्या विषयावर कायदा बनवते. आता सध्या रिसेंटली वक्फ बोर्डवर त्या ठिकाणी कायदा बनवला गेला किंवा चर्चा सुरू होती या संदर्भात, किंवा महिलांच्या आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू होती. हे जे कायदा बनवण्याचं काम आहे हे काम, आणि त्याचबरोबर राज्य घटना लिहिण्याचं काम,
असे दोन्ही काम आता कोणाकडे असतील तर घटना समितीकडे असतील, लक्षात ठेवा. आता एक गोष्ट महत्वाची, आपण बघितलं त्या घटनेच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होतं, तर संविधान सभेचा अध्यक्ष कोण होतं तर राजेंद्र प्रसाद होते, आणि उपाध्यक्ष कोण होतं तर मुखर्जी आणि कृष्णमाचारी हे दोन उपाध्यक्ष होते, लक्षात ठेवा, बरोबर का. ज्या वेळेस ही सभा घटना निर्मितीचं काम करेल त्यावेळेस त्या ठिकाणी अध्यक्ष कोण असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस ही सभा कायदा निर्मितीचं काम करेल त्यावेळेस हिचे अध्यक्ष असतील जी.व्ही. मावळणकर. आर यू गेटिंग माय पॉइंट, व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू. माझा मुद्दा असा मित्रांनो की ह्या सभेचे दोन काम होते, एक काय तर संविधान लिहिणे आणि दुसरं काय होतं मित्रांनो तर त्या ठिकाणी कायद्याची निर्मिती करणे. जेव्हा ही सभा संविधान लिहिण्याचं काम करेल त्यावेळेस त्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील आणि दोन उपाध्यक्ष होते, एक कोण होतं तर त्या ठिकाणी मुखर्जी आणि दुसरं त्या ठिकाणी होते तर कृष्णमाचारी. आणि जेव्हा ही सभा त्या ठिकाणी कायदा निर्मितीचं काम करेल त्यावेळेस तिचा अध्यक्ष कोण असणार आहे तर त्या ठिकाणी जी.व्ही. मावळणकर, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ठिकाणी हा व्यक्ती दोन महत्वाच्या ठिकाणी अध्यक्ष होता, एक कायदा निर्मितीच्या वेळेस त्या ठिकाणी म्हणजे जी सभा कायदा निर्मितीचं काम करत असेल त्यावेळेस हा अध्यक्ष असेल, आणि त्याचबरोबर संविधान सभेच्या कार्यावरील समितीच्या अध्यक्ष सुद्धा कोण होते जी.व्ही. मावळणकर. हाऊस समिती काय तर पट्टाभी सीतारामय्या, लक्षात ठेवा, थोडे नावं लक्षात ठेवा, काही मी ट्रिक्स देणार आहे, इथून पुढे सुद्धा आपण त्या ठिकाणी ट्रिक्स विकसित करत राहणार आहोत, बरोबर. आता पुढे बघा, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे यावरील सल्लागार समिती. ओके, वल्लभभाई पटेल. मोठी समिती असेल तर त्या ठिकाणी वल्लभभाई पटेल नाव लक्षात ठेवा, कारण की वल्लभभाई पटेल यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. देशाला एकसंध ठेवण्याचं काम कोणी केलंय तर वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे, बरोबर. मग जेव्हा एखादी मोठी समिती दिसेल सरदार वल्लभभाई पटेल, ह्या वेळेनं सुद्धा यू कॅन डेव्हलप युअर ओन ट्रिक्स. जसं की आता सरदार वल्लभभाई पटेल त्या ठिकाणी खूप मोठं व्यक्तिमत्व होतं, त्यांनी देशाला त्या ठिकाणी एकसंध ठेवण्याचं काम केलं. देन जर मोठं नाव असेल एखाद्या समितीचं तर त्या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल असतील, असं लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा. आता ह्या मूलभूत हक्काची उपसमिती कोण तर जे.बी. कृपलानी, बरोबर. त्यानंतर मूलभूत हक्क ह्या अल्पसंख्याकाची त्या ठिकाणी उपसमिती कोण तर एच.सी. मुखर्जी, बरोबर का. त्यानंतर त्या ठिकाणी काय तर पूर्वोत्तर सरहद्द, आदिवासी व आसाम वगळलेली व अंशतः वगळलेली क्षेत्रे उपसमिती काय तर गोपीनाथ बोर्डीलाई. आणि त्यानंतर काय वगळलेली व अंशतः उघडलेली क्षेत्रे उपसमिती कोण तर एच.व्ही. ठक्कर. ओके, थोडंसं ह्याला काहीतरी त्या ठिकाणी ट्रिक्स आपण विकसित करू. त्यानंतर ह्या दोन समिती आपण बघितल्या. प्रांतिक घटना समिती कोण तर वल्लभभाई पटेल, म्हणजे वल्लभभाई पटेल दोन समित्यांचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. आणि मसुदा समिती आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कोणाला सांगायची गरजच नाही. भारतातील प्रत्येक मुलगा त्या प्रत्येकाला माहित आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बी.आर. आंबेडकर हे होते. ओके, आता बघा पुढे बघा मसुदा समिती. ओके, मसुदा समिती थोडी महत्वाची समिती आहे, त्यामुळे आपण थोडं डिटेलमध्ये म्हणजे मसुदा समिती सदस्य आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावे लागणार आहेत. याच्यावर पीवायक्यू सुद्धा आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या व्यक्ती त्या ठिकाणी मसुदा समिती सदस्य नव्हते. प्रीला प्रश्न आलेला 2000 मला वाटते 11ला प्रश्न आलेला आहे राज्यसेवेच्या, आपण बघणार आहोत पुढे ते. मसुदा समिती स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी रचना कशी होती, एक अध्यक्ष आणि 6 सदस्य होते मसुदा समितीमध्ये. अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते, बाबा लक्षात ठेवा. आता आंबेडकर अध्यक्ष सगळ्यांनाच माहिती आहे, सदस्य सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. आता बघा इथे ऍक्च्युअली तुम्हाला सदस्य जर 6 दिसत असले तर तुम्हाला ह्या ठिकाणी 8 नावं सदस्यांचे लक्षात ठेवायचे आहेत. का, कारण की 2 सदस्यांना दुसऱ्या दोघांनी रिप्लेस केलं होतं, म्हणजे मूळ 6 आणि आलेले नवीन 2 अशा 8 सदस्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा मी अगोदर तुम्हाला नाव वाचून दाखवतो आणि नंतर हाऊ कॅन वी डेव्हलप आवर ओन ट्रिक्स हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. ओके, मी ज्या तुम्हाला ट्रिक्स सांगत आहे ते कुठं लिहून ठेवा साईडला, का कारण की पीपीटी मध्ये येणार नाही. बघा आंबेडकरांचं झालं, सईद मोहम्मद सादुल्लाह ओके सदस्य, डॉक्टर के.एम. मुन्शी, बरोबर का, टी.टी. कृष्णमाचारी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी दोन वेगवेगळे लक्षात ठेवा. ओके, दोन वेगळे नाव आहेत, एकच नाव नाहीयेत. टी.टी. कृष्णमाचारी हे डी.पी. खेताम यांच्या 1948 ला यांचा मृत्यू झाला, त्यानंतर टी.टी. कृष्णमाचारी हे मसुदा समितीचे सदस्य बनले. पुढे बघा एन माधवराव हे बी.एल. मित्तर यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी माधवराव काय झाले तर सदस्य झाले. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर सदस्य होते आणि एन गोपालस्वामी अय्यर हे सुद्धा त्या ठिकाणी सदस्य होते. आता बघा हाऊ वी कॅन डेव्हलप अवर ट्रिक्स हिअर. थोडं सांगतो आता लक्षात ठेवा. बघा काय करायचं, व्हॉट वी कॅन डू. इथं जर थोडं ऑब्झर्वेशन केलं या ठिकाणी 4 सदस्य
ह्यांची नावं देवाची आहेत. 4 सदस्यांची नावं देवाची आहेत. एक बघा, कृष्णा, ओके, कृष्णमाचारी म्हणजे कृष्ण या ठिकाणी आले. ओके, माधव ते नाव त्या ठिकाणी देवाचं आलं, बरोबर का. नंतर इथं पण कृष्ण आलं, लक्षात ठेवा, इथं पण कृष्ण आलेलं आहे आणि इथं त्या ठिकाणी गोपाल आलेलं आहे. कृष्ण गोपाल माधव, 2 वेळेस कृष्णा, 1 वेळेस माधव, 1 वेळेस गोपाल. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारे. ओके, सो ह्या ठिकाणी 4 सदस्यांची नावं देवाची आलेली आहेत. काय? 4 सदस्यांची नावं, कृष्ण, गोपाल, कृष्णा आणि माधव, बरोबर. आता पुढे बघा, एक मुस्लिम नाव आहे सय्यद मोहम्मद सादुल्लाह, ह्याला सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवा. के एम मुन्शी हे नाव त्या ठिकाणी तुम्ही खूपदा ऐकणार आहात, लक्षात ठेवा. त्यामुळे हे पण लक्षात राहणारं नाव आहे. कृष्ण गोपाल, कृष्ण माधव, त्यानंतर सय्यद मोहम्मद सादुल्लाह आणि के एम मुन्शी, बरोबर ना. आणि हे जे 2 सदस्य आहेत, बीपी खेतान, खेतान म्हणजे काय? खेत, शेती, आणि मित्र, मित्र म्हणजे मित्र, असं काहीतरी त्या ठिकाणी लक्षात ठेवा, बरोबर. आता बघा, ह्या 4 सदस्य त्या ठिकाणी तुमच्या लक्षात राहणार आहेत, कारण की देवाचे नाव आहेत, बरोबर ना. एक मुस्लिम सदस्याचं नाव होतं मोहम्मद, हे सुद्धा त्या ठिकाणी मुस्लिम धर्मामध्ये ह्या ठिकाणी काय आहे, ते सुद्धा देवाचंच नाव आहे, मोहम्मद, लक्षात ठेवा, बरोबर ना. मोहम्मद कृष्ण माधव कृष्ण गोपाल, मोहम्मद कृष्ण माधव कृष्ण गोपाल, बरोबर ना. आणि खेत मित्र, शेत मित्र, लक्षात ठेवा. आणि बी आर आंबेडकर, ह्याच्यावर PYQ आलेला आहे, प्रश्न आलेला आहे. त्यामुळे अशा मसुदा समितीची महत्वाचे सदस्यांचे नाव आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. फक्त लक्षात ठेवा, खेतान यांचा मृत्यू झाला होता, तर मित्तर यांनी काय केलं होता, तर राजीनामा दिला होता. ओके, आय होप वॉट एव्हर आय एम टीचिंग टू यू, यू आर गेटिंग इट प्रॉपरली. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, यू कॅन मेसेज मी इन द कमेंट बॉक्स, ऑल्सो यू कॅन कॉल मी. ओके, इथं माझा नंबर आहे, यू कॅन मेसेज मी ऑल्सो इन द कमेंट बॉक्स ऑल्सो, यू कॅन मेसेज मी ऑन द व्हाट्सअप ऑल्सो. दिस इज माय व्हाट्सअप नंबर. चलो आगे बढ़ो. आता मसुदा समितीने 1948 मध्ये त्या ठिकाणी जो काय मसुदा आहे तो जाहीर केला व त्यावर चर्चा व सुधारणा करण्यासाठी भारतीय नागरिकांना 8 महिन्याचा कालावधी देण्यात आला. जी काय मसुदा समिती त्या ठिकाणी जे काय रॉ मटेरियल तयार, म्हणजे ज्या काय रॉ गोष्टी तयार करत होती, जो काय मसुदा तयार करत होती, त्या मसुद्यावर भारतीय नागरिकांना सुद्धा टीका टिप्पणी करण्याचा त्या ठिकाणी वेळ देण्यात आला. पहिला मसुदा तयार केला, भारतीय नागरिकांना 8 महिन्याचा कालावधी दिला की यू कॅन ऑल्सो कमेंट ऑन दिस. जर तुम्हाला असं वाटतं काय सुधारणा करणं अपेक्षित आहे, काय गोष्ट नव्याने ऍड करणं अपेक्षित आहे, तुम्ही ऍड करू शकता. ओके, दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 मध्ये ओके प्रसिद्ध करण्यात आला. पुढील 6 महिन्यात त्यानंतर काय, तर अंतिम मसुदा जाहीर केला. मसुदा समितीचे कामकाज 29 ऑगस्ट ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालले. मसुदा समितीचे कामकाज एकूण 141 दिवस चालले. ओके, एवढं मला वाटतं महत्वाचं आहे, म्हणजे असे दिवस वगैरे विचारणार नाहीत, पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, आता राज्यघटनेची स्वीकृती 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर केला. ठीक आहे, मसुद्याचे 3दा वाचन झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949, दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट डेज, 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत झाला. ओके, म्हणजेच काय, तर घटना स्वीकृत झाली कधी, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. एकूण 299 सदस्यांपैकी 244 सदस्यांनी त्यावर सही केली. कधी, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. जी घटना त्या ठिकाणी लिहायला सुरुवात केली होती 9 डिसेंबर 1946 ला, त्यावर अंतिम त्या ठिकाणी सह्या कधी झाल्या, म्हणजे घटना स्वीकृत कधी झाली, तर त्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 ला. 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी त्यावर काय केल्या, तर सह्या केल्या, बरोबर. म्हणजेच काय, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. त्यानंतर ह्या घटनेमध्ये काय होतं, एक प्रास्ताविका म्हणजे सरनामा, 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट होते. किती, तर 8 परिशिष्ट आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता सध्या परिस्थितीमध्ये काय, एक सरनामा, 448 कलमे, त्यानंतर काय, तर 25 भाग आणि 12 परिशिष्टे. ओके, थोडस लिहून घेऊया आपण. सध्या परिस्थिती काय आहे, सॉरी, एक प्रास्ताविका किंवा सरनामा, त्यानंतर 448 कलमे. ओके, 25 भाग
आणि 12 परिशिष्टे, हे सगळं आपण बघणार आहोत. ओके, अगोदर काय होतं, अगोदरची परिस्थिती, एक सरनामा, प्रस्ताविका, त्यानंतर 395 कलमे, ओके, 22 भाग आणि 8 परिशिष्टे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतरच्या काळामध्ये ऍड केल्या. ही अगोदरची परिस्थिती, ही आताची परिस्थिती. बरोबर, हे बघितलं आपण. पुढे बघा, घटनेची अंमलबजावणी. काय तर घटनेची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण घटना स्वीकारली, परंतु त्याच दिवशी आपण त्या ठिकाणी घटनेची अंमलबजावणी केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. देर आर सम रिझन बिहाइंड दिस. ओके, आपण 26 जानेवारी 1950 रोजी आपली घटना त्या ठिकाणी अंमलात आली. आपण स्वीकारली 1949 ला नोव्हेंबर महिन्यामध्ये. डेट दोन्हीकडे पण सेम आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण घटना स्वीकारली, परंतु ती घटना आपण 26 जानेवारी 1950 त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? असं का केलं गेलं की मधल्या काळामध्ये आपण जवळजवळ त्या ठिकाणी असं बघतो की 1-2 महिन्याचा कालावधी आपण पूर्णपणे जाऊन दिला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, कारण की 26 डिसेंबर आणि 26 जानेवारी 2 महिन्याचा आपण कालावधी त्यामध्ये सोडला. देर आर सम रिझन बिहाइंड दिस. बघा काय कारण आहे. आपण ह्या घटनेची अंमलबजावणी कधी केली? 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी आपण अंमलबजावणी केली, बरोबर. परंतु कारण काय बघा मित्रांनो, 1929 मध्ये काँग्रेसचं त्या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं. ओके, 1929 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, ओके, काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं, एक मिनिट, हा, 1929 मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला, बरोबर. 1929 मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला. आणि या ठरावामध्ये काय ठरवलं गेलं की 26 जानेवारी 1930 हा दिवस काय असेल तर त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन असेल. काय असेल तर स्वातंत्र्य दिन असेल. कधी? 26 जानेवारी 1930, बरोबर ना. त्यामुळे जरी घटना आपली 1949 मध्ये 26 नोव्हेंबर 1949 मध्ये पूर्ण लिहून आपण स्वीकारले जरी असली तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण 2 महिने वेट केला, कारण ह्याला थोडासा इतिहास होता, ह्याला थोडीशी काय होती, पार्श्वभूमी होती. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी 1930 मध्ये 26 जानेवारी 1930 मध्ये आपण त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता. त्यामुळे आपण हा 1950 मध्ये आपण त्याला थोडंसं पोस्टपोन केलं. ओके, हा, पुढे बघा. आता 1950 ला जरी आपण त्या ठिकाणी घटनाची अंमलबजावणी केली असली 26 जानेवारी 1950, तरी सुद्धा ज्या वेळेस आपण 26 नोव्हेंबर 1949 ला ती स्वीकारली त्यानंतर लगेच काही कलमे लागू झाले बघा, बरोबर ना. एकूण त्या ठिकाणी 16 कलमांची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच सुरू झाली. आता ह्याच्यावर प्रश्न सुद्धा आलेला PYQ ला, ह्याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा आलेला आहे. देयर इज PYQ ऑन दिस. मला वाटतं 2018 ला प्रश्न आलेला आहे, बरोबर ना. आपण ते पुढे बघणार आहोत. कोणकोणते कलमे? 5, 6, 7, 8, 9. आता हे 4 कलमे संदर्भात आहेत कशाच्या तर नागरिकत्वाच्या, बरोबर ना. 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 91, 92, 93, 94. ओके, हे सगळे कलम त्या ठिकाणी तुम्हाला पाठ असले पाहिजेत. आणि हे काय आहेत आपण पुढे बघणार आहोत. राज्यघटनेचे कामकाज एकूण किती दिवस तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. हे खूप महत्वाचं बरं का, लक्षात ठेवा. हे कलम लक्षात ठेवा, याच्या प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेला आहे. राज्यघटनेचे कामकाज एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चालले. या कालावधीत घटना समितीची एकूण 11 सत्रे झाली. काय झाली? 11 सत्रे झाली, बरोबर का. 11 सत्रांमध्ये 166 दिवस काम चालले. यासाठी 64 लाख रुपये खर्च करण्यात आले. ओके, हे कलम लक्षात ठेवण्यामध्ये हे महत्वाचं आहे. कधी कधी इथे स्टेटमेंट सुद्धा विचारतील 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, इथे बदलतील 3 वर्ष 11 महिने टाकतील, बरोबर. ऑलमोस्ट त्या ठिकाणी 3 वर्ष काम केलेलं आहे कोणी तर त्या ठिकाणी म्हणजे राज्यघटनेचे एक बरोबर 3 वर्ष जवळपास काम चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता इतर माहिती, राज्यघटना जी आहे भारतीय राज्यघटना हे प्रेम बिहारी नारायण रायजादे यांनी त्या ठिकाणी इटॅलिक शैलीत राज्यघटनेचे मूळ हस्तलिखित कोणी केलेलं आहे तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी.
मूळ सरनाम्याला त्या ठिकाणी राम मनोहर सिन्हा म्हणजे काय तर प्रास्ताविका यांनी नक्षी काम केलेलं आहे. कोणी? राम मनोहर सिन्हा. घटना समितीची निशाणी त्या ठिकाणी हत्ती म्हणून स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली होती. त्यानुसार 26 नोव्हेंबर हा दिवस काय दरवर्षी तर संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारल्यामुळे भारत सरकारने 2015 मध्ये काय ठरवलं तर हा दिवस म्हणजे कोणता तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण काय करणार आहोत तर संविधान दिवस म्हणून साजरा करणार आहोत. त्यानुसार भारत सरकारने 11 नोव्हेंबर 2015 रोजी त्या ठिकाणी अधिसूचना जारी करून काय केलं तर 2015 पासून हा दिवस काय केला तर संविधान दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करायला सुरुवात केली. आणि हे सगळं त्या ठिकाणी कोण ऑर्गनाइज करते? हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत त्या ठिकाणी या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. बरोबर. पुढे बघा. आता हे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी पुढील समित्यांचे सदस्य म्हणूनही कार्य केले. काय केले? पुढील समित्यांचे सदस्य म्हणूनही कार्य केले. ओके. सल्लागार समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि संघराज्य घटना समिती. इथं काय होते? इथं होते सदस्य. काय होते तर सदस्य होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता थोडस लक्षात कसं ठेवू आपण बघा. अजून एक ट्रिक्स विकसित करू. डॉक्टर आंबेडकर हे संघ राज्यात अल्पसंख्याकांना हक्क मिळवण्यासाठी सल्ला द्यायचे. डॉक्टर आंबेडकर संघ राज्यात अल्पसंख्याकांना आंबेडकरांवर प्रश्न येऊ शकतात कारण की महत्वाची पर्सनॅलिटी आहे. अल्पसंख्याकांना हक्क मिळावे. अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी सल्ला द्यायचे. हक्कांसाठी सल्ला द्यायचे. ओके. बरोबर ना. संघराज्य घटना समिती, अल्पसंख्याक उपसमिती, मूलभूत हक्क उपसमिती आणि सल्लागार समिती. म्हणजे हे त्या ठिकाणी काय करायचं? पाठच करायचंय की डॉक्टर आंबेडकर संघ राज्यात अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी सल्ला द्यायचे. बरोबर ना. म्हणजे हे नाव कुठं जरी आलं तर यू कॅन एलिमिनेट युअर ऑप्शन. ओके. यू कॅन एलिमिनेट युअर ऑप्शन. बरोबर का. चला. आणि हे थोडे बिगर काँग्रेस सदस्य लक्षात ठेवा. आंबेडकर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहेत. त्यानंतर काय? श्यामाप्रसाद मुखर्जी, राधाकृष्णन एस.सी. मुखर्जी, सच्चिदानंद सिन्हा. आता परत एकदा सच्चिदानंद सिन्हा कोण होते तर त्या ठिकाणी हे तात्पुरते अध्यक्ष होते घटना समितीचे सुरुवातीला. आणि कोणत्या देशाच्या पद्धतीचं आपण अनुसरण केलंय तर फ्रान्सचं केलेलं आहे. बरोबर लक्षात ठेवा. 9 डिसेंबर 1946 रोजी जी पहिली आपण त्या बैठक बघतो घटना समितीची संविधान सभेची त्यावेळेस त्या ठिकाणी सच्चिदानंद सिन्हा त्या ठिकाणी कोण होते तर अध्यक्ष होते. आणि फ्रँक अँथोनी कोण होते तर उपाध्यक्ष तात्पुरते. ओके. M.R. जयकर, N.G. अयंगार हे थोडेसे सदस्य त्या ठिकाणी लक्षात ठेवा. एक कोण होते तर बिगर काँग्रेस सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. ओके. आता संविधान सभेतील प्रमुख पक्षांचे नेते लक्षात ठेवा. महत्वाचे पक्ष आणि प्रमुख पक्षांचे नेते बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नो डाऊट पंडित जवाहरलाल नेहरू. ओके. त्यानंतर बघा आंबेडकर कोण होते? कोणत्या पक्षाचे तर अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ. लक्षात ठेवा. म्हणजे हे लक्षात राहण्यासारखं आहे. त्यानंतर जगजीवन राम सुद्धा त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट संदर्भात होते. म्हणजे काय तर अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन. म्हणजे हे लक्षात राहण्यासारखं आहे. फ्रँक अँथोनी जे आपण आता बघितले होते काय होते तर फ्रँक अँथोनी हे तात्पुरते संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. देर इज PYQ ऑन द फ्रँक अँथोनी. ओके ना. सो हे सुद्धा कोण तर अँग्लो इंडियन संघ. बरोबर का. अखिल भारतीय हिंदू महासभा श्यामाप्रसाद मुखर्जी. त्यानंतर काय अखिल भारतीय जमीनदार संघ कामेश्वर सिंग महाराजा हे दरभंगा. बरोबर का. इंडियन नॅशनल काँग्रेस पंडित जवाहरलाल नेहरू, अँग्लो इंडियन संघ फ्रँक अँथोनी,
अखिल भारतीय हिंदू महासभा श्यामा प्रसाद मुखर्जी, अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ डॉक्टर BR आंबेडकर, अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन जगजीवन राम आणि अखिल भारतीय जमीनदार संघ कामेश्वर सिंग. ओके, सो थोडस त्या ठिकाणी नावावरून तुम्ही गेस करू शकता की त्या ठिकाणी काय, तर आंबेडकर त्या ठिकाणी काय, तर अनुसूचित जाती महासंघ, जगजीवन राम डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन, पंडित जवाहरलाल नेहरू काय, तर इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके, पुढे बघा. आता हे सुद्धा महत्वाचं आहे. संविधान सभेतील महिला, संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला होत्या. इथं सुद्धा नावं तुम्हाला माहित असले पाहिजे. इथं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या महिला ह्या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. दे कॅन डेफिनेटली आस्क यू क्वेश्चन फ्रॉम दिस. ओके, कारण की आयोग हे महिलांवर जास्त प्रश्न विचारतं. ह्या ठिकाणी 2 महिला लक्षात ठेवा, दक्षयानी बेलायुधन ह्या एकमेव महिला होत्या दलित समाजाच्या. ओके, एकमेव दलित समुदायाच्या महिला, दलित महिला. हा इथं सुद्धा आपण नंतर पीपीटी काहीतरी ट्रिक्स विकसित करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर काय, तर हा बेगम रसूल, मुस्लिम महिला एकमेव. मुस्लिम महिला. ओके, बाकी विजयलक्ष्मी पंडित, मालती चौधरी, मॉस्करेन, सरोजिनी नायडू, रेणुका रे, लीला रॉय, राजकुमारी अमृता कौर हे थोडेसे फेमस नाव आहेत. दुर्गाबाई देशमुख, अमू स्वामीनाथन, सुचिता कृपलानी, हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी हे थोडेसे फेमस नाव आहेत. लक्षात ठेवा. एकूण किती होत्या, तर एकूण 15 महिलांचा ह्यामध्ये समावेश होता. कशामध्ये, तर संविधान सभेमध्ये. ह्या 2 महिला लक्षात ठेवा, दक्षयानी बेलायुधन ह्या एकमेव दलित महिला, बेगम रसूल एकमेव मुस्लिम महिला होत्या संविधान सभेमध्ये. आणि एकूण 15 महिला आपल्याला संविधान सभेमध्ये पाहायला मिळतात. ओके, आता प्रश्न PYQ. आता आपण आतापर्यंत आपण जे काय बघितलं त्याच्यावर त्या ठिकाणी आलेले PYQ. ओके, आता इथून पुढे आपण अजून PYQ ऍड करणार आहोत. कंबाईनचे असतील, राज्यसेवेचे असतील, काही मेन्सचे जर आपल्याला भेटले या संदर्भात मेन्सचे पण आपण त्या ठिकाणी ऍड करू. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान सभेतील मसुदा समितीची सदस्य नव्हती विचारलाय. हा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व 2011चा. ओके, आता बघा, आपण मसुदा समितीत काय लक्षात ठेवलं होतं, तर बघा 4 नावं देवाची होते, कृष्ण माधव, कृष्ण गोपाल, कृष्ण माधव, कृष्ण गोपाल आणि एक होतं मुस्लिम मोहम्मद. बरोबर का, हे झाले 5. त्यानंतर काय, एक मुन्शी के मुन्शी 6 आणि 2 होते त्या ठिकाणी जे रिप्लेसमेंट ज्यांना त्या ठिकाणी दिली होती. एक होते त्या ठिकाणी खेताम आणि दुसरं होतं मला वाटतं मित्तर, असं काहीतरी होतं. बरोबर का, म्हणजे असं लक्षात ठेवा, कृष्ण माधव, कृष्ण गोपाल, मोहम्मद, खेताम, मित्तर. बरोबर का, नंतर काय होतं, तर आपलं BR आंबेडकर. तर बघा, कोणती व्यक्ती त्या ठिकाणी मसुदा समितीची सदस्य नव्हती राज्यसेवा पूर्व 2011. के मुन्शी आपण बघितलेलं, ट्रू. ओके, गोपाल नाव आलं लक्षात ठेवा, म्हणजे हे सुद्धा ट्रू आहे. बरोबर का, खेतर आपण खेत बघितलं होतं, खेत म्हणजे काय, शेत. बरोबर, हे सुद्धा आलं ट्रू. पंडित जवाहरलाल नेहरू हे सदस्य नव्हते, म्हणजे हे उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक B असणार आहे. दिस वॉज व्हेरी सिंपल क्वेश्चन. ओके, हा खूप सोपा प्रश्न होता. हा पूर्व 2011ला विचारलेला आहे. आता थोडीशी डिफिकल्टी लेवल त्या ठिकाणी जास्त असू शकते. ओके, थोडीशी पुस्तकामध्ये ह्यांची त्या ठिकाणी प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य सुद्धा दिलेलं आहे की त्यांचं बॅकग्राऊंड सुद्धा दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2015 पूर्व पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे, कोणते विधान चुकीचे आहे बघा. ओके, बघा, घटना समिती त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. घटना समिती नंतर त्या ठिकाणी काय, तर त्या ठिकाणी कायदे मंडळ किंवा विधान समिती. थोडस त्या ठिकाणी हे चुकलेलं आहे. ह्या काय असलं पाहिजे, तर कायदे मंडळ. काय असलं पाहिजे, तर कायदे मंडळ. बरोबर का, घटना समिती नंतर कायदे मंडळ बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत झाले. यस, नंतर त्या ठिकाणी काय केलं, तर ह्या घटना समितीचं कायदे मंडळामध्ये रूपांतर झालं. मी तुम्हाला सांगितलं भारतीय संविधान कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 घटना समितीचं रूपांतर कायदे मंडळामध्ये झालं आणि नंतर पुढे त्याला तात्पुरती संसद सुद्धा केली 1952 पर्यंत. बरोबर का, सो घटना समिती नंतर कायदे मंडळामध्ये रूपांतर झालं आणि नंतर त्याला त्या ठिकाणी हंगामी संसद सुद्धा त्या ठिकाणी बनवण्यात आलं, म्हणजे तात्पुरती संसद. जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत हंगामी संसद त्या ठिकाणी ह्याच घटना समितीला पुढे कंटिन्यू करण्यात आलं. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्यावेळेस कायदे मंडळ म्हणून ती समिती काम करायची, सभा काम करायची. त्यावेळेस कोण असायचं, तर मावळणकर असायचं. बरोबर ना. आणि नंतर त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती हे कोणाला केलं, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना केलं. बरोबर, म्हणजे स्टेटमेंट काय ट्रू आहे, बरोबर आहे. पुढे बघा, आता हेच थोडं सांगायचं राहून गेलं माझ्याकडनं. ज्या दिवशी घटनेवर सह्या झाल्या, म्हणजे प्रॉपर कधी 26 नोव्हेंबर 1949ला, त्या दिवशी बाहेर थोडासा रिमझिम पाऊस पडत होता आणि त्यामुळे एक चांगला एक संकेत मानला गेला, एक शकून मानला गेला. बरोबर का,
ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती, रिमझिम चालू होती, जो एक शकून मानला गेला, चांगला त्या ठिकाणी संकेत मानला गेला. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. बरोबर, आपला काय विचारलंय, चुकीचे विचारलंय. म्हणजे काय, तर दोन्हीही चुकीचे नाहीत. ऑप्शन क्रमांक 4 दोन्हीही चुकीचे नाहीत. बरोबर का, ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही चुकीचे नाहीत. पुढे बघा, हा, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधान विचारात घ्या. मी जे तुम्हाला सांगितलंय, आता शिकवलेलं आहे. एक भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या म्हणजे घटना निर्माण करणारी सभा, संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. बघा, पहिले विधान काय, की संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. मी तुम्हाला सांगितलं, संविधान सभा सार्वभौम संस्था बनली म्हणजेच काय, की ब्रिटिशांनी अगोदर केलेले सर्व कायदे रिप्लेस करण्याचा अधिकार त्या ठिकाणी संविधान सभेला देण्यात आला. म्हणजे ट्रू काय, बरोबर आहे. बरोबर, आता बघा, इलिमिनेट करायचं. अ बकड आहे ना, अ बरोबर आहे. मग जिथं अ नाहीये त्याला कट करा. विधान जे ऑप्शन क्रमांक 2 आहे इथं अ नाहीये म्हणजे ह्याला कट करा. ओके, यू आर शुअर, इफ यू आर शुअर इन युअर ऑप्शन्स. ओके, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. मी तुम्हाला सांगितलं, हिच्याकडे कायदे मंडळाचं पण काम देण्यात आलं. ह्या संविधान सभेकडे त्या ठिकाणी कायदे मंडळाचं काम सुद्धा देण्यात आलं. कोणत्या कायद्यान्वये, 1947च्या कायद्यानुसार या संविधान सभेकडे कायदे बनवण्याचं काम देण्यात आलं. म्हणजे कायदे कोण बनवतं, संसद बनवतं. म्हणजेच काय, तर संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. दिस इज ऑल्सो ट्रू. ओके, मग त्या ठिकाणी ब, इथं ब नाहीये, 4 ऑप्शन मध्ये ब नाहीये, हे सुद्धा कट झालं. ओके, आता बघा, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ, विधिमंडळ म्हणजे काय, तर कायदे मंडळ, जेव्हा संविधान सभा कायदे मंडळ म्हणून त्या ठिकाणी भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. बघा, मी तुम्हाला 4 वेळेस सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. जेव्हा संविधान सभा त्या ठिकाणी घटना बनवण्याच्या कामासाठी एकत्र येत असेल, जेव्हा सभा घटना निर्मितीच्या कामासाठी एकत्रित असेल त्यावेळेस तिचे अध्यक्ष कोण असायचे, राजेंद्र प्रसाद. परंतु इथं काय विचारलेलं आहे, कायदे मंडळ. जेव्हा संविधान सभा कायदे मंडळ म्हणून भरत असेल तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी कोण असेल, तर मावळणकर. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग. ओके, फॉल्स. एफ म्हणजे काय, क कट करा. क कुठं आहे, क इथं आहे, कट करा. म्हणजे एकच पर्याय उरतोय, अ ब ड. काय, अ ब ड म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. आता पुढचं बघा, संविधान सभेची सदस्य संख्या सुरुवातीला किती होती, 389, ती पुढे 299 पर्यंत कमी झाली. हे बरोबर आहे, ट्रू आहे. ओके, आपण हे पीपीटी मध्ये सुद्धा आपल्या आहे. म्हणजे काय, तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. हा प्रश्न कधीचा आहे, हा प्रश्न मला असं वाटतं 2018चा प्रश्न. ओके, टाकायचं राहून गेलं. पुढे बघा, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोमित किंवा नेमण्यात आले. 2011चा राज्यसेवा पूर्व परिषद प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चला उत्तर द्या तुम्ही. पहिल्या बैठकीच्या वेळी, पहिली बैठक कधी भरली रे बाळांनो, 9 डिसेंबर 1946 ला. बरोबर ना, 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक भरली. या पहिल्या बैठकीच्या वेळीस घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला त्या ठिकाणी मनोनीत किंवा नेमण्यात आले. हा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2011चा प्रश्न आहे. बरोबर का, उपाध्यक्ष, अध्यक्ष कोण होते रे बाळांनो, तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. हे कोण होते, सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. आणि हे आपण बघितलेलं आहे की फ्रान्सच्या पद्धतीचं अनुसरण करून भारताने ही पद्धत त्या ठिकाणी लागू केली होती. आणि त्यावेळेस उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कोणाला नेमण्यात आलं होतं, तर फ्रँक अँथोनी. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काय, तर फ्रँक अँथोनी यांना उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते, लक्षात ठेवा. हा सुद्धा त्या ठिकाणी पूर्व परीक्षेचा 2011चा प्रश्न आहे. ओके, खाली एक प्रश्न बघा, हा सुद्धा 2011चा प्रश्न आहे. भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा निर्माण केली, परंतु ही जी संविधान सभा निर्माण केली ही कोणत्या कायद्या अन्वये निर्माण केली गेली किंवा कोणत्या योजने अन्वये निर्माण करण्यात आली. भारताची संविधान सभा कोणत्या योजने अन्वये निर्माण करण्यात आली. पहिला ऑप्शन आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये, दुसरा 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये, तिसरा हंगामी सरकारच्या ठरावाने, आणि चौथा भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसद्वारे. हे बघा, तिसरा आणि चौथा आपण कुठेच बघितलेलं नाही, अख्ख्या लेक्चर मध्ये कट झाला. ओके, हा, मग मला सांगा तुम्ही ऑप्शन काय असेल, जी भारताची संविधान सभा तयार करण्यात आली ही कोणत्या त्या ठिकाणी कोणत्या त्या ठिकाणी कायद्यान्वये किंवा कोणत्या आपण म्हणतो की
कोणत्या त्या ठिकाणी योजनेअन्वये ह्याला त्या ठिकाणी नेमण्यात आलं, तर ह्या ठिकाणी 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये. आणि हा जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे हा त्या ठिकाणी नंतर आला. ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी नंतर काही गोष्टी ह्या घटना समितीला काही विशेष अधिकार देण्यात आले. त्यातला पहिला काय, तर तिला सार्वभौम करण्यात आलं. काय केलं, सार्वभौम. नंतर तिला कायदे मंडळ सुद्धा करण्यात आलं. म्हणजे दोन कामं दिले, पहिलं काय तर घटना पण लिहायची आणि दुसरं काम कायदे पण बनवायचे. कायदे कोण बनवते, तर संसद बनवते, बरोबर. तर 1946च्या कॅबिनेट मिशन सॉरी योजनेअन्वये त्या ठिकाणी संविधान सभा तयार करण्यात आलेली आहे. आणि कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य होते. एक होतं अलेक्झांडर, दुसरं होतं त्या ठिकाणी स्टॅफर्ड क्रिप्स आणि तिसरा लॉरेन्स. मी तुम्हाला मागे लिहून दिले होते, ओके ना. सो काय, अलेक्झांडर असे वारंवार ह्या गोष्टी करायच्या, मागच्या गोष्टी पुढे लिंक करायच्या. नंतर काय, तर क्रिप्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि नंतर लॉरेन्स, बरोबर. आणि हे जे होतं त्यामध्ये त्या काय केलं, तर त्या ठिकाणी घटना जी सभा हिला सार्वभौम केलं, ओके. त्यानंतर त्या ठिकाणी कायदे मंडळ सुद्धा केलं. चला पुढे चला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे आपला. पुढे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या, हा प्रश्न आहे. पूर्व परीक्षा 2018चा प्रश्न, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात पीवाय आलेला आहे. कोणत्या तरतुदी 1949 ला लागू करण्यात आल्या, ओके. नागरिकत्व तुम्हाला सांगितलं 5, 6, 7, 8, 9, बरोबर. हा येस, 5, 6, 7, 8, 9 ह्या त्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 तास लागू करण्यात आल्या होत्या. म्हणजे ट्रू आहे, हे काय बरोबर आहे, बरोबर ना. हे जर ट्रू असेल तर बरोबर असेल, ज्याच्यामध्ये अ नाही त्याला कट करा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये अ नाहीये, म्हणजे हा ऑप्शन गेला. दुसरं काय, निवडणुका कलम 324 हे स्पेसिफिकली मेन्शन केलं होतं त्याच्यामध्ये, त्या 16 कलमांमध्ये, ओके. म्हणजे ट्रू आहे. जिथं ब नाही त्याला कट करा, ब गेला, ओके. सॉरी सर, जिथं ब आहे त्याला ठेवा, आय एम सॉरी, ओके. हा, ब कशात नाहीये, 3 मध्ये नाहीये, ओके. अ ब दोन्ही बरोबर आहे. आता बघा इथं बघा, तुम्ही दोन्ही मध्ये कन्फ्युज असाल, तात्पुरती संसद आणि मूलभूत अधिकार. काय, तात्पुरती संसद आणि मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकाराचे कलम 12 ते कलम 35 मध्ये आहेत, बरोबर ना. कलम 12 ते कलम 35, 12 ते 35 आपण त्या 16 कलमांमध्ये बघितलं नाही मित्रांनो, ओके. 12 ते 35 आपण बघितलं, मग तिथं ड आहे, तिथं ड आता ऑलरेडी कुठंच नाही, ड त्या ठिकाणी ऑलरेडी हा पर्याय गेलेलाच आहे, लक्षात ठेवा, बरोबर. आणि तात्पुरती संसद सुद्धा त्या ठिकाणी त्यामध्ये मेन्शन केलेली नव्हती, ती अगोदरच त्या ठिकाणी सांगितलेली होती. म्हणजे फक्त अ आणि ब सॉरी, ऑप्शन क्रमांक 4 काय, फक्त अ आणि ब. चला पुढे बघा. हा, हे प्रश्न आपण बघितलेला ऑलरेडी माग आता, ठीक ना, तो डबल रिपीट झालाय. 2019चा प्रश्न आताच बघितला की भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलावाची खालील विधाने विचारात घ्या. पूर्ण सार्वभौम बनली, यस ट्रू आहे, आपण बघितलं ऑलरेडी, ओके. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, यस ठीक आहे, ट्रू आहे. म्हणजे अ बरोबर आहे, हे विधान केलं, ओके ना. ब त्या ठिकाणी बरोबर आहे, हे विधान केलं, ब सुद्धा बरोबर आहे. हा, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणून संस्था म्हणून भरत असते तेव्हा त्याच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद नाही, तिथे आपण मावळणकर बघितले होते. म्हणजे तर क आहे त्याला कट करा, क कट करा, म्हणजे अ ब ड, ऑप्शन क्रमांक 3 हा प्रश्न 2019 आपण ऑलरेडी बघितलेला आहे, ओके. मित्रांनो, आपली त्या ठिकाणी बॅच लॉन्च झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण लेक्चर रोज घेणार आहोत. आता जे काय मी तुम्हाला शिकवलेलं आहे, मी उद्या ह्याचं पहिलं रिव्हिजन करेल आणि नंतर त्या ठिकाणी पुढच्या टॉपिकला मी सुरुवात करेल. हीच माझी पद्धत आहे शिकवण्याची. अगोदर मी काय करत असतो, काल झालेलं रिव्हिजन आणि नंतर नवीन टॉपिक, जेणेकरून काय तर मुलांना लिंकेज खूप जास्त प्रमाणे करता येतं, ओके. सो त्या ठिकाणी आपली बॅच आहे. 28 सप्टेंबरला आपण टार्गेट केलेलं आहे 15 पैकी 15 प्रश्न बरोबर आणणे, हा आपला त्या ठिकाणी हेतू आहे. म्हणजे 30 मार्क त्या ठिकाणी बरोबर आणणे. फीज त्या ठिकाणी 699 आहे, परंतु आपण ही 499 मध्ये मुलांना आपण उपलब्ध करून दिलेली आहे, बरोबर का. कुपन कोड टाकायचा फर्स्ट 50, किंवा काही जरी डाऊट आला तर खाली 2 नंबर दिलेले आहेत, 90 49 78 15 68 7709 18 32 12, यावर तुम्ही कॉल करून त्या ठिकाणी अधिक माहिती मिळवू शकता, ओके. आणि आपलं त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कर्णार्थी आयएस अकॅडमी म्हणून आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपलं ऍप सुद्धा आहे, कर्णार्थी अकॅडमी म्हणून आपलं ऍप आहे, बरोबर. सो काही जरी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून त्या ठिकाणी डाऊट्स क्लिअर करू शकता, ओके. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. काही जरी क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा नक्की, ओके. आणि काही इम्प्रूव्हमेंटची गरज असेल तर नक्कीच त्या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये कळवा. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर, बाय, हॅव अ नाईस डे.